आजच्या भागामध्ये आपण GCTBC 40 WPM याचे स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग पाहणार आहोत. सर्वप्रथम लेफ्ट साईडला दिलेले स्टेटमेंट हे राईट साईडच्या रिकाम्या सीटमध्ये व्यवस्थित टाईप करून घ्यावे. आपल्याला स्टेटमेंटची सुरुवात ही B3 ह्या रेंजपासून करायची आहे. B3 सेलमध्ये हेडिंग टाईप करायचे आहे. आपल्याला संपूर्ण स्टेटमेंटची रेंज हे B3 पासून सुरू होऊन H15 ह्या सेलमध्ये संपते. जसे लेफ्ट साईडला दिलेले स्टेटमेंट आहे तसेच्या तसे ते राईट साईडच्या रिकाम्या सीटमध्ये टाईप करून घ्यायचे आहे. आपल्याला टायपिंगला 7.5 गुण आणि फॉर्मॅटिंगला 7.5 गुण असे एकूण स्टेटमेंटला 15 गुण आहेत आणि यासाठी वेळ दिलेला आहे 20 मिनिट. त्यामुळे वेळेचा पुरेपूर वापर करून टायपिंग आणि फॉर्मॅटिंग व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आता आपले संपूर्ण स्टेटमेंट हे राईट साईडच्या सीटमध्ये व्यवस्थित टाईप करून झाले आहे. आता फॉर्मॅटिंग कसे करायचे ते पाहू. सर्वप्रथम आपण स्टेटमेंट टाईप झाल्यानंतर विड्थ ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. कॉलमची विड्थ वाढवताना सेपरेट आपल्याला वाढवायचे आहे. त्याआधी आपण B च्या 15च्या रोमध्ये आपल्याला जे काही फॉर्म्युले दिलेत त्याचे आन्सर्स आपण काढून घ्यायचे आहे. जसे की E15 मध्ये आपल्याला ॲव्हरेज काढायला सांगितलेलं आहे. फॉर्म्युला टॅबमध्ये जाऊन ॲव्हरेज काढायचं आहे. त्यानंतर F15 मध्ये मिनिमम व्हॅल्यू घ्यायची आहे. तसेच G15 मध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आहे. फॉर्म्युला बारमध्ये ॲटोसमच्या मेनूमध्ये आपल्याला सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. शेवटी H15 मध्ये आपल्याला सम व्हॅल्यू काढायचे आहे. अशा पद्धतीने आपण सगळे फॉर्म्युले व्हॅल्यू काढून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची. BC याची आणि D याची सेपरेट विड्थ ॲडजस्ट करायची आहे व्हॅल्यूप्रमाणे आणि EFGH याची इक्वल विड्थ आली पाहिजे. चारही कॉलम सिलेक्ट करून आपल्याला त्याची इक्वल विड्थ सेट करायची आहे. त्यानंतर विड्थ झाल्यानंतर आपण हेडिंगपासून फॉर्मॅटिंग सुरू करतो. विड्थ परफेक्ट झाल्यानंतरच फॉर्मॅटिंगला सुरू करायची. हेडिंगला फॉन्ट साईज 16, बोल्ड, अंडरलाईन आणि मर्ज सेंटर ही कमांड द्यायची आहे. त्यानंतर फिगर्स इन 1000 ह्याला B पासून H पर्यंत सिलेक्ट करून मर्ज अक्रॉस आणि राईट अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सिरियल नंबर हे B5 आणि B6 सिलेक्ट करून मर्ज सेल करायचं आहे. त्यानंतर पर्टिक्युलर C56 आणि D56 हे 4 सेल सिलेक्ट करून मर्ज सेल करून घ्यायचे आहे. त्यानंतर E आणि F हे दोन्ही सिलेक्ट करून मर्ज करायचे आहे. पुन्हा बेकरीसाठी G आणि H सिलेक्ट करून त्याला मर्ज सेल करायचं आहे. त्यानंतर टेबल हेडिंग संपूर्ण सिलेक्ट करून त्याला बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. आता सिरियल नंबरमधले जे अंक आहेत ते सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर पर्टिक्युलरमधले जे सगळे टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे. D मधले जे आपण डॉट दिलेले आहेत ते सर्व सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. आणि पुढील चारही कॉलममधले सगळे नंबर्स व्हॅल्यूज सिलेक्ट करून त्याला आपल्याला राईट अलाइनमेंट सेट करायचे आहे. आता हे संपूर्ण आपल्या अलाइनमेंट देऊन झालेले आहेत. आता आपण टेबलचा जो बॉर्डर आहे तो कसा द्यायचा तो पाहणार आहोत. सिरियल नंबरचा हेडिंग टेबल हेडिंग संपूर्ण सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर असे सेट करायचे आहे. त्यानंतर सिरियल नंबरमधले अंक सिलेक्ट करून त्याला आपल्याला आउटसाइड बॉर्डर
द्यायचे आहे. त्याच पद्धतीनं पर्टिक्युलरमध्ये आणि डीमध्ये जे डॉट्स आहेत हे सिलेक्ट करून, दोन्ही कॉलम सिलेक्ट करून आपल्याला आउटसाईड बॉर्डर द्यायचे आहे. तसेच जनवरी जून यातले प्रत्येकाचे अंक त्यामध्ये शेवटला काढलेले फॉर्म्युले न घेता फक्त वरच्या व्हॅल्यू सिलेक्ट करून प्रत्येकाला आउटसाईड बॉर्डर सेट करायचे आहे. आणि आता शेवटी आपण ज्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काढलेले आहेत ते संपूर्ण सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर असे सेट करायचे आहे. आता संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करून आपल्याला त्याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर तसे सिलेक्शन ठेवून आपल्याला सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन आपल्याला रो हाईट ही 25 द्यायची आहे. 25 सेट झाल्यानंतर आपल्याला असं स्टेटमेंट दिसेल आणि आपल्याला पर्टिक्युलरमध्ये जे काय टेक्स्ट आहे तो एक कॅरेक्टरने इन्क्रीज इंडेंट करायचा आहे. अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्रीज इंडेंट बटन दिसेल, त्याच्यावरती एक वेळ क्लिक करायचं. एक कॅरेक्टरने इन्क्रीज इंडेंट अशा पद्धतीने आपलं संपूर्ण स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे. आता साधारण ह्याचं गुणांकन कसं असतं ते आपण इथं पाहणार आहोत. संपूर्ण स्टेटमेंटला आपल्याला 15 गुण आहेत. त्यामधील टायपिंगला 7.5 आणि फॉर्मॅटिंगला 7.5 गुण आहेत. आणि वेळ आपल्याला 20 मिनटं असतो. टोटल 15 गुण आणि पासिंगसाठी आपल्याला 6 गुणांची आवश्यकता आहे. तर साधारण फॉर्मॅटिंगला कसे गुणांकन आहे आणि टायपिंगला कसे आहे ते आपल्याला इथं दर्शवलेलं